नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण माथेरान येथे फिरण्यासाठी आलेल्या मुंबईतील पर्यटकांच्या कारचा आज दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास नेरळ माथेरान घाट रस्त्यामध्ये अपघात झाला। या अपघातामध्ये 4 पर्यटक हे किरकोळ जखमी झाले। अपघातामध्ये कार ही घाट रस्त्यात वळणावरून थेट काटकोनात खाली पडली। पाहणाऱ्याच्या मनात धडकी भरावं असंच अपघाताचं दृश्य होतं। अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र अपघातग्रस्त वाहनाची चांगलीच दुर्दशा झाली। अशाच वळणावर दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी मुंबई विरार येथील विजय उपाध्ये यांच्या इर्टिगा कारचा अपघात झाला होता। गाडीवरील ताबा सुटल्याने इर्टिगा कार कठड्यावरून थेट उभी खाली कोसळली होती। दोघांनीही सीट बेल्ट लावले असल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही। कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे असे वारंवार अपघात होत असल्याचं बोललं जात आहे। आज संजय सदाशिव पवार हे मुंबई येथून आपल्या पत्नी आणि मुलांसह मारुती अल्टो कारने माथेरान येथे फिरण्यासाठी जात होते। कार नेरळ माथेरान घाट मार्गावरील पिटकर पॉइंट येथे वळणावर आली असताना पवार यांचा कारवरील नियंत्रण सुटला आणि घाट रस्त्यात वळणावरून कार थेट काटकोनात पडली। या अपघातामध्ये त्यांची पत्नी आणि 2 मुले ही कारमध्ये अडकून पडली असल्याने त्या मार्गाने जाणाऱ्या नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेच्या टॅक्सी चालकांनी त्यांना बाहेर काढण्यात मदत केली आणि त्यांना उपचारासाठी नेरळ येथील डॉक्टर सिरसाट यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं। याच मार्गावर सन 1985 साली नेरळ येथील पिटकर यांच्या गाडीचा अपघात झाला असल्याने या अपघात स्थळाला पिटकर पॉइंट म्हणून संबोधलं जातं। या ठिकाणावर वारंवार अशा प्रकारचे अपघात होत असून या अपघाताची दखल कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घ्यावी आणि त्या ठिकाणी लोखंडी रेलिंग बसवण्याची मागणी नेरळ टॅक्सी चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र मिसाळ यांनी केली आहे। वादळवारा लाईव्ह साठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।